मुंबईमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीयांसाठी छठपूजा हे एक महापर्व असते। या महापर्वामध्ये सहभागी होणाऱ्या छठव्रतीयांसाठी सर्व सोयी सुविधांची व्यवस्था जुहू चौपाटीवर करण्यात आली आहे। हे छठपूजेचे 28वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना नेते संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटच्या वतीने सोमवारी दिनांक 27 ऑक्टोबरला छठपूजाचे आयोजन मुंबईतील जुहू चौपाटी येथील हॉटेल पामग्रोव्ह येथे करण्यात आले आहे। ही छठपूजा आज संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। पावसाच्या वातावरणात सुद्धा आयोजक छठपूजेची जोरदार तयारी करताना दिसत आहेत। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या आयोजनाबद्दल नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात। पावसामुळे थोडी स्टेज मंडप वगैरे बांधण्यात थोडी अडचण आहे। तसंच आम्ही 28 वर्षापासून हा छठपूजेच्या आदरणीय संजय निरुपम साहेबांच्या नेतृत्वात आयोजन करत आहे। त्यामुळे आम्हाला काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे। आमचे जे मंडप डेकोरेटर आहे ते खूप निष्णांत आहे, अभ्यस्त आहे, ते सर्व चांगल्या प्रकारे करतील। आणि छठ मैयाच्या पूजनच्या करणारे उत्तर पूर्वोत्तर भारताचे लोक बऱ्याच संख्येमध्ये येतील, ह्याच्यात काही दुमत नाही आहे। आणि त्या एक जे 24 तासाचं जे त्यांच्या निर्जला व्रत आहे, त्यामुळे मला वाटतं तुला ह्या पावसाळ्यात त्यांना खूप एक त्यांच्यासाठी भाविकांसाठी खूप चांगला हे आहे। उद्याचे मुख्य अतिथी आमचे नेते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांचं आगमन तर निश्चितच आहे। तसं देशभरातील बरेचसे बरेचसे नेते मंडळी येणार आहे आणि 2 बिहारमधून चांगलं ओळखणारे लोक गायिकाही या छठ पूजेच्या निमित्त आम्ही खास करून बिहारवरून त्याला बोलवलेलं आहे। ते आपला रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक छठी मैयाचे जे व्रत करणारे भाविक आहे आणि त्यांच्या नातेवाईक त्यांनाही खूप मनोरंजन